नमस्कार मित्रांनो, आमच्या ज्ञानज्योत एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बघूयात महा TET 2021चा जो काही पेपर झालेला आहे, पेपर क्रमांक 1 जो पहिली ते 5वी साठी या ठिकाणी झालेला आहे, त्या पेपरची आन्सर की या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम हिंदी व्याकरणाचे जे काही 30 प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम जर आपण पाहिले तर या ठिकाणी पहा, तुम्हाला एक उतारा दिला आहे। त्यामध्ये काय सांगितलं आहे की हा जो उतारा आहे तो उतारा वाचून 1 ते 4 हे जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर तुम्हाला त्याच्यातून पर्याय निवडून त्याचं उत्तर लिहायचं आहे। तर त्यामध्ये आपण पहिला प्रश्न पाहूयात। उपर्युक्त परिच्छेद के लिए उचित शीर्षक होगा, त्याचं पर्याय क्रमांक 3 हे काय आहे, उत्तर आहे सत्य ही राह। त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, निम्नलिखित में से परिच्छेद के अनुसार गलत है, त्याचं उत्तर आहे पहा 2चं पर्याय क्रमांक 4 भक्ति मृत्युंजय है। त्यानंतर त्यामधील तिसरा प्रश्न पहा, निर्दोष शब्द का विलोम है, तर पहा निर्दोष शब्द का विलोम है त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सदोष। त्यानंतर सत्य और अहिंसा की प्राप्ति किससे संभव है, प्रश्न क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 साधना। त्यानंतर पहा आता खाली जी कविता दिली आहे ती कविता तुम्हाला वाचून त्यामधील प्रश्न क्रमांक 5 ते 8 या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला त्यामधून शोधून लिहायचे होते। त्यामधील आपण प्रश्न क्रमांक 5 पाहूयात। उपर्युक्त कविता के लिए उचित शीर्षक होगा, त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कर्मवीर। त्यानंतर त्यामधीलच प्रश्न 6 पाहूयात आपण। कविता में मनमौजी के अर्थ में आया शब्द समूह, प्रश्न क्रमांक 6 याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 मानते जी की है, हा हे होतं त्याचं उत्तर प्रश्न क्रमांक 6चं। त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7 पाहूयात। विश्वास पहाड़ शतक वन रास्ता के लिए कविता में आए शब्द है, याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 भरोसा पर्वत सैकड़ो जंगल सड़के, हे काय त्याचं पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर होतं। त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 पाहूयात आपण। जलराशि में बेड़ा चलाने वाले को क्या कहते हैं, तर प्रश्न क्रमांक 8 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोताखोर। त्यानंतर 9वा प्रश्न पाहूयात आपण। निम्नलिखित में से सकर्मक वाक्य है, तर याचं उत्तर आहे पहा राम पुस्तक पढ़ता है, पर्याय क्रमांक 3 हे काय होतं त्याचं उत्तर होतं। त्यानंतर प्रश्न 10वा पाहूयात आपण। निम्न में से संबंध बोधक नहीं है, तर प्रश्न 10व्याचं उत्तर कोणतं आहे पहा पर्याय क्रमांक 4 और, हे काय त्याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 पहा। निम्नलिखित में से स्वरों का वर्ग कौन सा है, तर त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 अ इ उ ए, हे काय आहे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 12 जो आहे तो पाहूयात। निम्न में से स्त्रीलिंग शब्द कौन सा है, तर 12 हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 पुलिस। त्यानंतर 13 प्रश्न पाहूयात आपण 13वा। शब्द का प्रयोग एक वचन और बहुवचन में समान रूप में किया जाता है, तर त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 सेना। त्यानंतर 14वा प्रश्न आपण पाहूयात। बालक मैदान में खेल रहा है, वाक्य में उद्देश्य कौन सा है, तर त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 बालक, हे काय त्याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 15वा पाहूयात आपण। राम पुस्तक पढ़ेगा वाक्य का सामान्य वर्तमान काल में वाक्य होगा, तर प्रश्न क्रमांक जो 15 आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राम पुस्तक पढ़ता है, हे झालं त्याचं सामान्य वर्तमानमधील त्याचं ते वाक्य। त्यानंतर प्रश्न 16वा जो आहे। किसी के कथन को यथावत उद्धृत करते समय कौन से विराम चिन्ह का प्रयोग किया जाता है, तर त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, हे काय आहे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 17वा पाहूयात आपण। अध्यापक पद का विज्ञापन देखकर नौकरी प्राप्त करने हेतु कौन सा पत्र लिखा जाएगा, तर प्रश्न क्रमांक जो 17 आहे त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, हे काय त्याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 18वा आपण पाहूयात। निम्नलिखित में से कौन सा शब्द संस्कृत उपसर्ग युक्त नहीं है, जो प्रश्न 18वा जो आहे आपला त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, हे काय त्याचं उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 19वा पाहूयात आपण। निम्न में से कृत प्रत्यय किसमें नहीं है, तर 19वा हा जो आपला प्रश्न आहे त्याचा उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 प्यास। त्यानंतर 20वा जो आपला प्रश्न आहे तो आपण पाहूयात। नीचे दिए शब्दों में से कौन सा शब्द अलग अर्थ का है, तर त्याचं उत्तर आहे पहा वनराज, ये
हे काय आहे त्याचं पर्याय क्रमांक 3 हे काय आहे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आपण प्रश्न 21वा जो आहे तो आपण पाहूयात. उद्यम शब्द का विलोम शब्द कोणचा आहे? तर त्याचं 21 नंबरचा जो आपला प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2. उद्यम इस शब्द का विलोम शब्द कौन सा आहे? आलस्य. आता प्रश्न जो आपला 22वा जो प्रश्न आहे तो आपण पाहूयात. निम्न में से शुद्ध शब्द कौन सा है? अब देखो चिन्ह 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 इसमें से जो शुद्ध शब्द कौन सा है? तर त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 हे काय आहे त्याचं उत्तर आहे. हा शब्द कसा आहे? शुद्ध शब्द आहे. आता त्यानंतर आपण जो आपला प्रश्न 23वा जो प्रश्न आहे तो पाहूयात. काला अक्षर भैंस के बराबर कहावत का अर्थ क्या है? तो इसका अर्थ तर याचं उत्तर कोणतं आहे पहा पर्याय क्रमांक 2 निरक्षर. म्हणजेच काला अक्षर भैंस के बराबर या ही जी म्हण आहे कहावत जी आहे त्याचा अर्थ काय आहे? निरक्षर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 24वा आपण पाहूयात. कल शब्द के भिन्नार्थ कौन से है? तर प्रश्न 24वा जो आहे त्याचं उत्तर आहे पहा बीता हुआ आने वाला. पर्याय क्रमांक 1 हे काय त्याचं उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 25वा आपण पाहूयात. बया रहने हेतु डॅश डॅश बनाती है. तर पहा बया रहने हेतु त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घोंसला बनाती है. त्यानंतर प्रश्न 26वा आपण पाहूयात. जो अपनी हत्या स्वयं करना चाहे उसे कहते हैं. तर जो प्रश्न 26वा जो आहे आपला त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 आत्मघाती उसे कहते हैं. जो अपनी हत्या स्वयं करना चाहे उसे आत्मघाती कहते हैं. आता त्याच्यानंतर आपण पाहूयात आपला जो प्रश्न आहे 27वा प्रश्न. बात का धनी मुहावरे का अर्थ है. तर पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बात का धनी इस मुहावरे का अर्थ है वचन का पक्का. हे आहे त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि त्यानंतर प्रश्न 28वा आहे पहा आपला. चौखट में से वर्ण लेकर एक हिंदी लेखक का नाम बनता है. आता त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 यशपाल. हे काय त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 29वा जो आपला प्रश्न आहे तो आपण पाहूयात. कफन कहानी के रचयिता कौन है. तर 29 नंबरचा जो आपला प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पहा प्रेमचंद. हे काय आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय उत्तर आहे. म्हणजेच कफन कहानी के रचयिता कोण है? प्रेमचंद. हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर आपला शेवटचा जो प्रश्न आहे तो आपण पाहूयात. प्रश्न क्रमांक 30 डैश डैश को आधुनिक मीरा कहा जाता है. तर त्याचं उत्तर आहे पहा महादेवी वर्मा इनको आधुनिक मीरा कहा जाता है. हे पर्याय क्रमांक 4 हे काय आहे त्याचं उत्तर आहे. तर पहा अशा प्रकारे जे काही आपण या ठिकाणी 30 प्रश्न हिंदी व्याकरणाचे पाहिले आहेत. तर पहा अशा प्रकारे आजचा आपला हा व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.